तर मित्र, आम्ही आलो आहोत गोव्याला आणि गोव्यामध्ये जर बाईक घेऊन येत असाल तर सगळ्यात महत्त्वाचे पाळायचे नियम म्हणजे पहिला तर हेल्मेट पाहिजे. आणि जर हेल्मेट घेऊन आला असाल तर दुसरी गोष्ट पाहिजे जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ती एमिशन टेस्ट, कारण तेही कंपल्सरी तर बघतात. आणि तिसरं जे सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे ते आहे गाडीला मिरर नसेल तर 500 रुपये फाईन लागू शकतो. आणि जर इमिशन टेस्ट नसेल तर 500 रुपये फाईन लागू शकतो. आणि ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि आता नवीन रूल्सप्रमाणे नवीन जे नंबर प्लेट्स आलेले आहेत ते नंबर प्लेटसुद्धा पाहिजे किंवा त्याची नोंदणी पाहिजे, नाहीतरी 500 रुपये फाईन आहे. तर गोव्याला येताना एवढ्या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करून नंतरच या, कारण का तर पहिलेसारखे 100-200 रुपये फाईन गेलेले आहेत आणि 500 पूर्णच फाईन लागणार आहेत. आणि इथल्या पोलिसांना ऑनलाईन सगळे डिटेल्स मिळतात, त्यामुळे मी घरी